जम्मू काश्मीरमधल्या पहलगाममध्ये पर्यटकांवरती भ्याड दहशतवादी हल्ला करण्यात आला आणि त्यामुळे सगळा देश हादरला होता। गेल्या वर्षी एप्रिल महिन्यात हा हल्ला करण्यात आला होता आणि त्यानंतर ऑपरेशन सिंदूरही राबवण्यात आलं। या घटनेमध्ये ज्या पर्यटकांना धर्म विचारून ठार करण्यात आलं त्यात महाराष्ट्रातले पर्यटकही होते। पुण्यातल्या संतोष जगदाळेंच्या कुटुंबावरही या घटनेमुळे दुःखाचा डोंगर कोसळला। संतोष जगदाळेंना या हल्ल्यात ठार करण्यात आलं, ज्यानंतर त्यांच्या कुटुंबातल्या सदस्याला नोकरीचं आश्वासन देण्यात आलं होतं। मात्र अद्यापही त्या आश्वासनाची पूर्तता झालेली नाही। आम्ही आता जगायचं कसं असा सवाल संतोष जगदाळेंच्या मुलीनं केलाय। मुख्यमंत्र्यांनी या प्रकरणात वैयक्तिक लक्ष घालून आमच्या कुटुंबाला न्याय द्यावा अशी विनंती आसावरी जगदाळेंनी एबीपी माझाशी बोलताना केली आहे। आम्ही जे काही खर्च करतोय घरातलं छोट्या छोट्या गोष्टी असतात जे वडील करत होते ते सर्व मी आता करते। ते आता मी जो पूर्वी जॉब करायचा त्यातनं जे सेव्हिंग्स केलं होतं त्यातून करते, पण आता जो डेली इन्कम असतो, मंथली इन्कम असतो, त्याची फार आवश्यकता आहे। जे अधिकारी आहेत मोठे मोठे ज्यांच्याकडे फाईल गेलेली मला असं सांगितल्यानंतर मी त्या सगळ्यांना फोन केले, पण सगळ्यांकडनं मला असाच रिस्पॉन्स आला की एक जण म्हणते की माझ्याकडे फाईल नाही आहे, माझ्याकडे फाईल नाही आहे। पण ह्या महाराष्ट्र सरकारला खूप कळकळीची विनंती आहे की माझ्या मुलीला शासकीय सेवेमध्ये रुजू करून घ्यावं। दरम्यान ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार संजय राऊत आणि उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील आणि काँग्रेसच्या हर्षवर्धन सपकाळांनी काय म्हटलंय पाहूया। 26 हिंदू मारले गेले ना पहलगाममध्ये, आणि त्यातले महाराष्ट्रातली 6 कुटुंब आहेत। पुणे, कल्याण, डोंबिवली। जेव्हा राजकीय आक्रोश हे करत होते, राजकीय आक्रोश म्हणतो मी, पॉलिटिकल आउटक्राय, महाराष्ट्र सरकारला निर्देश द्यावेत अशा पद्धतीची विनंती केली जाणार। नाही, अमित शहाने कशाला निर्देश द्यायला पाहिजे? जे आता टिपू सुलतानच्या संदर्भात छाती पिटतायत हिंदुत्व हिंदुत्व म्हणून, त्यांना एक कळत नाही का की हा विषय महाराष्ट्र राज्याच्या अखत्यारीतला सुद्धा आहे ना। या सगळ्या कुटुंबातून जे लोक मारले गेलेले आहेत, त्यांनी आपला माणूस गमावलेला आहे, त्यांच्यासाठी जर सरकार काही करू शकत नसेल तर कसले हिंदुत्व आणि कसला राष्ट्रवाद? मी काल ते पाहिलं आहे। अपुरी माहितीवर काही बोलणं बरोबर नाही, पण बहुधा त्यांना पुणे बहुधा नसेल तर मला करायला लागेल, बहुधा पुणे महानगरपालिकेत दिली आहे। त्यांना बहुतेक सरकारी नोकरी हवी आहे, तर मी ते करतो। गंभीर स्वरूपाची बाब आहे। तातडीने या परिवाराशी सरकारने देखील संपर्क साधला पाहिजे। आम्ही पक्षा नात्यानं देखील त्यांच्यापर्यंत जाऊ आणि देशाच्या संरक्षणार्थ बलिदान झालेल्या एका व्यक्तीचा पूर्ण सन्मान ठेवण्याच्या अनुषंगानं सर्व स्तरातून प्रयत्न झाले पाहिजे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।